झी 24 तास एक पाऊल पुढे. रमाबाई आणि महादेवराव बनून स्पृहा जोशी आणि विक्रम गायकवाड नेहमीच आपल्या समोर येत असतात. मात्र या कलाकारांची पडद्यामागे खूपच मजा मस्ती सुरू असते. तुम्हालाही पाहिजे ही धमाल मस्ती? चला तर मग उंच माझा झोकाच्या सेटवर. नमस्कार, मी स्पृहा जोशी. मी विक्रम गायकवाड. आणि तुम्ही सगळे आता आहात उंच माझा झोकाच्या सेटवरती आणि आम्ही दोघं तुमच्याशी गप्पा मारतोय. आपण युजली माधवरावांना एका विशिष्ट वेशभूषेत बघायची सवय आपल्याला असते, पण तसे ते नाही येत आता. ते काहीतरी जीन्स आणि एक कोट आणि उपरणं, शेंडी आणि मिशी नाही, अशा एक वेगळ्याच वेशात आहेत. तर आपण जरा त्यांच्याशी बोलूया की हे काय, या वेशभूषेमागची थीम, गमक काय नेमकं. सीन लागलेला नाहीये, एवढंच गमक आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. आणि सीनला रेडी व्हायच्या आधी साधारणपणे मिशी हुळहुळते म्हणून ती लावलेली नाहीये. पण म्हणजे हे असं तुम्हाला तुमच्या फॅन्सनी बघितलं तर भयंकर जे फॅन फॉलोईंग आहे तुमचं, लेडी फॅन फॉलोईंग वगैरे, ते कमी होईल अशी कुठेतरी भीती वाटत नाही का तुम्हाला सर? नाही वाटत. माणसाला महत्व द्यायचं, मिशांना काय महत्व देता. आम्ही जे सीन शूट करतोय ते जरा मजेशीर आहेत. नाशिकचा सगळा ट्रॅक चालू आहे आणि मी, माधव आणि आबा असे तिघच जण आम्ही नाशिकला आहोत. आणि सखुताई नावाचं एक वेगळं कॅरेक्टर आलंय. तर हे जे सध्या चालू आहे गंमत जम्मत, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? खूप चांगला चालू आहे ट्रॅक. पहिल्यांदा सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे भाषण केलंय रमाबाईंनी. हो, मी भाषण केलंय आणि फुल तयारी वगैरे करून. खूप थँक्यू. लक्षात आलं, डावलणं कमी झालं की मी बोलतो. तर विषय असा की रमाबाईंनी भाषण केलंय, खूप लोकांसमोर केलंय आणि साधारणपणे इंग्रजी लोकांसमोरही केलेलं आहे. आणि सगळ्या जी काही भीती वाटत होती, जे काही भाषण आधी पाठ केलं होतं, त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचे विचार पण मांडलेत. ही खूप चांगली गोष्ट घडलेली आहे. आता माधवराव जरा एका मोठ्या ब्रेकवरती जाणार आहेत, तर त्याविषयी आपण त्यांच्याशी बोलूया. सलग काही दिवस पुढचे माधवराव आमच्या बरोबर राहणार नसून त्यांच्या स्वतःच्या लग्न समारंभासाठी जात असल्यामुळे त्यांना विचारू की त्यांना काय वाटतंय या गॅप बद्दल. मजा वाटतेय आणि काय वाटणार आहे लग्नाबद्दल. आणि बाकीची उत्तर आल्यानंतर देईन ना की काय झालं. नाही, आल्यावर सगळं सुट्टी गॅप नंतर गोष्टी बोलायच्या. आमचे जे असिस्टंट दिग्दर्शक आहेत मीनानाथ गाडे, ते आमच्यावर ऑलरेडी चिडचिड करत आहेत आणि ते सतत अशी चिडचिड करत असतात आमच्यावर. आणि आम्हाला अजिबातच म्हणजे ते असं सोडत नाहीत, खूप शिस्तीने वागवतात आम्हाला आणि आम्ही त्यांच्या ऑर्डर्स फॉलो करत असतो सतत. आणि म्हणूनच, केवळ म्हणूनच त्यांच्यामुळे आम्ही सगळेजण नीट वागतो इकडे शहाण्या मुलांसारखे. तर थँक्यू मीना सर, आम्ही आलोच. आणि आता तुम्ही चला आमच्या बरोबर तिकडची मजा बघायला. बाय, टाटा. झी 24 तास एक पाऊल पुढे.